नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल संपादक। मित्रांनो, आता शासनाने एक जन सुरक्षा कायदा या अंतर्गत नवीन कायदा आणण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। त्या कायद्या अंतर्गत बऱ्याच काही समस्या आहेत आणि बरेच काही गैरसमज आहेत। ते गैरसमज कसे आहे किंवा त्या कायद्यामध्ये अशा कोणत्या तरतुदी आहे की ज्यामुळे तो कायदा सामान्य नागरिकांसाठी कुठेतरी अडचणीचा निर्माण होऊ शकतो, या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आज ॲडव्होकेट नंदेश अंबाळकर सर यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। त्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत। ॲडव्होकेट नंदेश अंबाळकर, संस्थापक अध्यक्ष, क्रांतिज्योती ब्रिगेड महाराष्ट्र राज्य व सावित्रीबाई फुले नागरी सहकारी पतसंस्था अमरावती जिल्हा। सर्वप्रथम आपण जेव्हा जन सुरक्षा कायद्याविषयी बोलतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न येतो की नेमका जन सुरक्षा कायदा म्हणजे काय। जन सुरक्षा विधेयकाच्या संदर्भात भूमिका मांडताना सध्याच्या महाराष्ट्र सरकारनं जन सुरक्षा विधेयक हे बिल विधानसभेमध्ये 2 वेळा मांडलं, परंतु विरोधकाच्या विरोधामुळे ते बिल पास होऊ शकलं नाही। पण जनसुरक्षा विधेयक हे बिल जर पावसाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे आणि ते विधेयक जर पास झालं, त्याचं रूपांतर जर कायद्यात झालं, तर मला असं वाटते की सर्वसामान्यांना आणि सर्व समाजात काम करणाऱ्या संघटनांना त्याचा फार मोठा फटका बसू शकतो। विषय असा आहे, सरकारने हे बिल मांडताना आपली भूमिका स्पष्ट केली की हे जे बिल आहे हे बिल नक्षलवादी संघटनांना रोखण्यासाठी या बिलाचा आम्ही कायद्यात रूपांतर करत आहोत। नक्षलवादी संघटना ह्या नक्षलाईत भागामध्येच काम करतात असं नाही, तर त्यांचा रोग आता शहरापर्यंतही येऊन पोहोचलेला आहे आणि त्याचा त्रास शहरात राहणाऱ्या लोकांनाही होत आहे। म्हणून नक्षलाईट ज्या संघटना आहेत त्या संघटनांना प्रतिबंध बसावा म्हणून या बिलाचं रूपांतर आम्ही कायद्यात करीत आहोत, असं सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे। विचार केला तर आता जनसुरक्षा कायद्यामध्ये आज पत्रकार काही प्रश्न विचारतो, तर नेमकं या पत्रकारांना सुद्धा या जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत आणल्या जाणार आहे का? पत्रकारांना, कलाकारांना, सर्वसामान्य माणसाला सुद्धा जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने संशयित जरी घोषित केलं की हा पत्रकार, हा कलाकार, हा एखाद्या संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवतो, सरकार विरोधी आवाज उठवण्याचा याचा कार्यक्रम आहे, त्याची भूमिका मांडतो, तेव्हा शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला आणि कलाकार पत्रकारांना सुद्धा याचा तडाखा बसू शकतो। तेव्हा आम्ही त्या बिलाचा अभ्यास केला, त्या बिलामध्ये नक्षलवादी हा शब्द कुठेही आलेला नाही। जर नक्षलवादी संघटना रोखण्यासाठी, नक्षलाईत लोकांना रोखण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी जर या बिलाचा वापर होत असेल तर तो भाग वेगळा असू शकतो, पण वाचताना नक्षलाईत हा नक्षलवादी संघटनेसाठी आम्ही प्रतिबंध करतो या बिलामध्ये असं कुठेही दिसलं नाही। याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये ज्या काही संघटना आहे, सामाजिक संघटना, विविध जातीमध्ये काम करणाऱ्या सामाजिक NGO आहेत, आपापल्या जातीमध्ये काही संघटना उभ्या झाल्या आहेत, त्या संघटनांना मुसक्या घालणे, त्या संघटनावर रोख देणे, त्या संघटनांच्या माध्यमातून कुठलंही जर सामाजिक कार्य होत असेल तर
त्याला प्रतिबंध घालणे असा ह्या विधेयकाचा अर्थ आहे. जर कायद्यात रूपांतर झालं तर संघटनेवर आम्ही प्रतिबंध करतो ही गोष्ट संघटनेच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे. ज्या संघटना समाजात चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून रजिस्टर झालेल्या आहे आणि जर बेकायदेशीर कृत्य करणारे लोक किंवा संघटना ह्या जर कार्य करत असतील तर त्यांना आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू असं सरकारचं म्हणणं आहे. पण माझा असा प्रश्न आहे की ज्या काही संघटना रजिस्टर आहे, चॅरिटी कमिशनर ऑफिसमधून रजिस्टर झालेल्या आहे आणि त्या जर बेकायदेशीर कृत्य करत असेल तर त्या चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून त्यांच्यावर अटॅक होतच होतो. मग हे वेगळं बिल पास करण्याची गरज काय? याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जर सरकारच्या विरोधात कोणीही आवाज उठवत असेल, सर्वसामान्य माणूस कुठल्या तरी संघटनेशी जुडला असेल, त्याच्यावर संशय घेऊन तू या संघटनेशी जुडलेला आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून सरकार विरोधी जर आंदोलन करत असेल तर त्या आंदोलना करणाऱ्या संघटनेला, माणसाला, व्यक्तीला रोख देणे, त्याच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार या माध्यमातून सरकारने मांडलेला आहे. सरकारच्या विरोधात कोणीही, सरकारने स्पष्ट म्हटलं आहे त्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या व्यक्तीला वा संघटनेला, ती संघटना रजिस्टर असो वा नसो, त्यांच्यावर आम्ही गुन्हे करू. जरा संशय जरी आला की ही संघटना किंवा एखादा व्यक्ती बेकायदेशीर कृत्य करतो आणि हा व्यक्ती, संशयित व्यक्ती सरकारच्या नजरेमध्ये, अधिकाऱ्याच्या नजरेमध्ये कुठल्या तरी संशयित संघटनेशी जुडलेला आहे असं म्हणून, असा अर्थ लावून त्याच्यावर गुन्हे दाखल जर होत असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या कलम 19 प्रमाणे त्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. म्हणून या बिलाचा आम्ही निषेध करतो. पत्रकारांसोबत संघटना ही महत्वाची आहे आणि संघटना नेहमी स्वतःसाठी कधी काम करत नाही. पत्रकार सुद्धा स्वतःसाठी काम करत नाही, ते जनतेसाठी काम करते. जनतेचा विचार घेऊन ते प्रश्न उचलतात आणि त्याच अनुषंगानं जर आवाज उचलणारा म्हणजे प्रश्न उचलणं म्हणजे टीका, निश्चितच असं होईल का की जसं इंग्रजकालीन जे कार्यकाळ होता तीच प्रकारची व्यवस्था आता या जलसुरक्षा कायद्यामुळे होती. इंग्रजांच्या काळात रौलट कायदा होता. त्या रौलट कायद्याच्या विरोधात त्यावेळच्या लोकांनी फार मोठा उठाव केला आणि तो रौलट कायदा निस्तानाबूत करण्यासाठी भारतीय लोकांनी पुढाकार घेतला. पण त्यापेक्षाही जर खतरनाक हे बिल वाटते आहे. ह्या कायद्यात जर रूपांतर झालं, जनसुरक्षा कायदा या नावाखाली जर संघटनेवर बंदी येत असेल, संघटनेशी जुळलेल्या माणसावर जर बंदी येत असेल, त्याला कुठलाही अधिकार जर मिळत नसेल, त्याला सरकारच्या विरोधात जर काही तो आवाज उठत असेल, माझ्या कापसाला इतका भाव दिला गेला पाहिजे, माझ्या शेतीमध्ये शेतकऱ्यांनी जर आवाज उठवला संघटनेच्या माध्यमातून की माझ्या रात्रीच्या पेक्षा दुपारची वीज द्या असं म्हणत असेल, कापसाला भाव द्या, सोयाबीनला भाव द्या, त्यासाठी आंदोलन करत असेल तर ते आंदोलनही करता येणार नाही. तुमच्या मागण्याला कुठलाही अर्थ राहणार नाही. तुम्ही जर सरकारच्या विरोधात निषेध म्हणून जर आंदोलन करत असाल तर त्या बिलाच्या माध्यमातून तुमच्यावर बंदी आणल्या जाऊ शकते, तुमच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. तेव्हा हे बिल म्हणजे जनहिताचं नसून घटनेने दिलेल्या 19 प्रमाणे स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा कार्यक्रम दिसतो आहे. अशा प्रकारची जर सरकारची नीती असेल तर कोणी सरकारच्या विरोधात बोलूच नये, आंदोलन करूच नये, सरकार विरोधी आवाज उठवूच नये असं म्हणण्याचा याचा मागचा सरकारचा डाव आहे. म्हणून हे बिल सरकार पावसाळी अधिवेशनात मांडण्याची
शक्यता आहे. म्हणून तिथे असणाऱ्या विरोधकांनाही आणि समाजात ज्या काही विविध जातीमध्ये संघटना काम करत असतील त्या संघटनांनाही आवाज उठवणं गरजेचं आहे. 1 एप्रिलपर्यंत त्यांनी या बिलावर आक्षेप घेणाऱ्या प्रतिक्रिया जनसामान्यातून मागितल्या होत्या, परंतु एप्रिलपर्यंत जे काही त्यांना आक्षेपार्ह प्रतिक्रिया गेल्या असतील, पण आता भीती अशी वाटते आहे की येत्या पावसाळी अधिवेशनात या बिलाची हे बिल जर पास झालं तर त्याचं कायद्यात रूपांतर झालं तर जनसामान्यांच्या स्वातंत्र्याला घाला घालण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होते आहे. आणि कुठल्याही व्यक्तीला वा संघटनेला जे समाजहिताचं काम करतात त्या संघटनांना जनसामान्यांच्या हितासाठी आंदोलन करणे, जनसामान्यांच्या फायद्याची गोष्ट करणे, आवाज उठवणे, सरकार एखादी क्रिया करत असेल, सरकार एखादी जनसामान्यांच्या विरोधाची भूमिका घेत असेल तर त्या भूमिकेवर विरोध करण्याची जर भूमिका संघटना घेत असेल तर त्या संघटनांनाही दाबून टाकण्याचा हा प्रयोग दिसतो आहे. सरकार विरोधी कोणी बोलूच नये आणि संघटनेवर बंदी. जर संघटनेवर गुन्हे दाखल झाले, संघटनेशी संबंधित असलेला एखादा व्यक्ती जर असेल, त्याच्यावर संशय घेतला गेला असेल की हा या संघटनेशी जुळलेला आहे, त्याच्यावरही गुन्हे दाखल होत असेल तर 3-3 वर्षाची सजाही त्यामध्ये, कुठं अपील करण्याची सोय नाही, त्यावर कोणी ऐकण्याची सोय नाही, कुठे त्याला आपली भूमिका मांडता येणार नाही न्यायालयात जाऊन. अशा प्रकारचा हा कायदा म्हणजे हा स्वातंत्र्याला घाला घालणारा कायदा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण आज आपण नंदेश अंबाळकर सरांसोबत चर्चा करताना एक लक्षात आलं की जनसुरक्षा कायद्यामध्ये बऱ्याच सुधारणा करणे गरजेचे आहे आणि त्यामधील सर्वात महत्वाचा गोष्ट त्यांचं म्हणणं आहे की नक्षल हा शब्द कुठेच नाही आहे. नक्षलांसाठी हे जनसुरक्षा जर कायदा होत असेल तर मग त्यांचा उल्लेख करा आणि जर संघटना त्याच्यामध्ये येत असेल तर मग चॅरिटी कमिशनरचं काम काय, हा महत्वाचा प्रश्न उपस्थित आज नंदेश अंबाळकर यांनी केलेला आहे. आणि त्या अनुषंगानं सरकार काय भूमिका, आपण वाट बघण्याची वेळ आहे. नितीन पाटील पुढे, अमरावती. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.